शोभकोल बंधवणी भगिनी, ज्या बालगंधर्व सभागृहामध्ये आदरणीय दादांना श्रद्धांजली वाहतोय, त्याच सभागृहामध्ये आदरणीय दादांचे अनेक कार्यक्रम झाले, अनेक योजनांचं उद्घाटन झालं, अनेक मेळावे झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन या सभागृहामध्ये साजरा केला गेला. इतकंच काय, नव्यानं जर बालगंधर्वाची स्थापना करायची तर जो काही निधी लागेल तो मी देण्यासाठी पुढे येईल असं दादा स्वतः बोलले होते. आज सभागृह तेच आहे, गर्दी तीच आहे, माणसं तीच आहे, पण माणूस तो नाहीये. तर त्या माणसासाठी आपण दादांबद्दल आठवणी खूप आहे, विचारांचं काम खूप आहे. खर तर 2002 मध्ये गावं समाविष्ट झाली आणि प्रभाग पद्धतीमध्ये पहिल्या निवडणुका लागल्या आणि माझ्या सासूबाई रुक्मिणी आणि चाफळकर यांना दादांनी उमेदवारी दिली. खूप मताधिक्याने निवडून आल्या आणि नवरी सडीतल्या महानगरपालिकेतल्या नगरसेविका वयाची ज्येष्ठ म्हणून दादा कायम तत्परतेने नाण्यांचं काम करत होतो. तेव्हापासून आदरणीय दादांसोबत सुरू झालेला आमचा सगळ्यांचा हा प्रवास 2009ला सुप्रिया त्यांची लोकसभेची निवडणूक लागली. दादांनी सकाळी लवकर नानींना फोन करून सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी सुप्रियाचं काम करा आणि रुपाली तिचे बचत गट खूप आहे, तिला बचत गटातल्या महिलांना काम करायला सांग. खरं तर त्यावेळेस मी राजकारणात नव्हते, पण दादांनी सूचना दिल्या आणि आम्ही सगळे कामाला लागलो. खऱ्या अर्थानं त्यानंतर राजकारणाचा सुरू झालेला प्रवास, नंतर शहराध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, आयोगाचे अध्यक्ष. त्यावेळेस मी पहिल्यांदा मला आयोगाचं अध्यक्षपद दिलं. मी कुटुंबासह दादांना भेटायला गेले. त्यावेळेस दादा म्हणाले, रुपाली तुला आयोगाचं पद मिळालंय, तुझ्याकडे कोणतीही तक्रार आली, मग ती व्यक्ती कोणती बघू नको, माणूस कोणताही बघू नको, पक्ष बघू नको, तक्रारदार कोणी बघ आणि त्याचे प्रश्न सोडव. अगदीच माझ्याबद्दल कोणी तक्रार केली तर माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल करायची नोटीस. हे वाक्य दादा अनेक वेळा आमच्या संघटनेच्या बैठकीत सुद्धा बोलले. इतकं पारदर्शकपणे काम करणारा माणूस कदाचित कोणी नसेल. आयोगाची जबाबदारी सांभाळल्यानंतर माझ्या लक्षात आलं, 13 कोटी महाराष्ट्राच्या जनतेत 7.5 कोटी महिला भगिनींचे प्रश्न सोडवताना आयोगामध्ये फक्त 17 कर्मचाऱ्यांचा स्टाफ होता. ना कृती बंद मंजूर होता, ना डीटी होता, ना विभागीय कार्यालय होते. मी सुरुवातीला दादांकडे गेले तेव्हा दादांना सांगितलं, दादा ही अशी परिस्थिती आहे. दादांनी 3 दिवसांनी मंत्रालयामध्ये सकाळी 7:30 वाजता बैठक लावली आणि हे सगळे प्रश्न आयोगाच्या कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर करून घेण्यापासून कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ सुविधा देण्यापर्यंत दादांनी काम केलं. 4 वर्ष हे काम चाललं आणि गेल्या महिन्यामध्ये माझ्या आयोगाला आकृतीबंध मंजूर झाला, टीडीओ मिळाला, कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ सुविधा सुद्धा मिळाल्या. म्हणजे माझा आयोग हा 30 वर्षापूर्वीचा नाही, तर तो 4 वर्षापूर्वीचा आहे. त्याला गती देण्याचं काम दादांनी केलं. खरं तर आयोगाच्या माध्यमातून काम करताना अनेक वेळा टीका टिप्पणी झाली. एका घटनेच्या संदर्भात माझ्या घरासमोर, कार्यालयासमोर 2 दिवस आंदोलन चालू होते. दादांनी फोन केला आणि सांगितलं, रुपाली राजकारणात माणसाला यश मिळायला लागलं की टीका टिप्पणी मोठ्या प्रमाणात होत असते, त्याच्यामुळे झालेली टीका सहन करायला शिक, कोणत्याही प्रश्नांना उत्तर देऊ नको. त्यानंतर कधी कोणावर वैयक्तिक टीका कधी केली नाही आणि कुणाच्या टीकेला उत्तर सुद्धा दिलं. दादांच्या माध्यमातून काम करत असताना 2.5 वर्षापूर्वी दादांनी जो निर्णय घेतला, त्या निर्णयासमवेत पहिल्या दिवसापासून आम्ही सगळेजण आलो. दादांनी मला फोन केला आणि त्यांचा निर्णय सांगितल्यानंतर सांगितलं, तुला महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला भगिनींना सोबत घेऊन यावं लागेल. आम्ही षण्मुखानंद सभागृहामध्ये प्रचंड मोठा मेळावा ठेवला. दादांना त्याची फारशी कल्पना नव्हती की कार्यक्रम कसा असेल, पण ज्यावेळेस ते कार्यक्रमाला उतरले त्यावेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या सर्व जाती धर्माच्या महिला भगिनी त्यांच्या वेशभूषेमध्ये दादांचं स्वागत करायला उभ्या राहिल्या होत्या. दादांना फार कौतुक वाटलं.
आज सभागृहामध्ये येताना प्रचंड भरलेलं सभागृह, बाहेर तितकीच गर्दी, रस्त्यावरही गर्दी. त्यावेळेस दादांनी सभागृहामध्ये भाषण करताना आवर्जून सांगितलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतके मेळावे झाले, इतके सभा झाल्या, पण असलं लाल वादळ मी कधी पाहिलं नाही. कायम आमच्या संघटनेला ताकद दिली, आयोगाला ताकद दिली. खरं तर आठवणी खूप आहेत. या आठवणी आपल्या सगळ्यांजवळ आहे, कारण की हा माणूस कामाचाच होता. सर्वसामान्यांमधला हा माणूस होता. काठेवाडीच्या रांगड्या मातीतून येऊन महाराष्ट्राच्या पटलावरती स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारा हा माणूस होता. दादांचं निधन झालं आणि प्रत्येकाला आपल्या घरातला माणूस गेल्यासारखं वाटलं. पण या सगळ्या गोष्टीत एक गोष्ट मला फार दुःखद वाटत राहिली आणि मला आज बोलावंसं असं आवर्जून वाटत. दादांच्या जाण्यानं जी पोकळ निर्माण झाली, ती जबाबदारी कोणीतरी घ्यावं असं वाटलं. त्यासाठी आदरणीय सुनेत्रा वहिनी चौथ्या दिवशी आपलं दुःख बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधीसाठी उभे राहिले. खर तर दादाच्या जाण्याचं सर्वाधिक दुःख जर कोणाला झालं असेल तर जन्म देणारी ती मातृतुल्य आई, आयुष्याची सहचरी म्हणून सोबत आलेली ही अर्धांगिनी आणि ती 2 मुलं. पण तरी सुद्धा भावना महत्वाच्या असल्या तरी सुद्धा जनसेवा आणि कर्तव्य त्यापेक्षाही महत्वाचं आहे, हा दादांचाच मूळ मंत्र होता. आणि म्हणून आपलं दुःख बाजूला सारून धीरोदत्तपणे ही माऊली चौथ्या दिवशी शपथविधीसाठी जेव्हा उभी राहते, तेव्हा पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं, लोकसत्ता मधल्या संपादकीय लेखामध्ये गिरीश कुबेर ज्या पद्धतीने गंडशमनार्थ अदखलपात्र वावर, सुतक, अंत्यसंस्काराचं प्रदर्शन असे शब्द वापरून एका माऊलीच्या संदर्भात तिचं खच्चीकरण व्हावं म्हणून लेख लिहितात, त्याचा मी याच व्यासपीठावर निषेध करते. गिरीजी कुबेर, पेन तुमचा असला तरी पेनातली शाई कोणाची आहे हे महाराष्ट्राला माहिती. आणि म्हणून मला आठवण झाली याच पुण्यनगरीमध्ये 250 वर्षापूर्वी सावित्रीबाईंच्या खांद्यावर शेणामातीचे गोळे टाकणारे हीच विकृती होती जी तुमच्या रूपाने मला परत एकदा दिसली. आणि आम्हाला जाणीव झाली की हा लढा आता प्रखर करावा. हा रस्ता वाटतो तितका सोपा नाही. हा केवळ सुनेत्रा वहिनींचा अपमान नाही, तर हजारो लाखो महिला भगिनी आहेत ज्यांच्या पती निधनानंतर त्या पुन्हा एकदा पदर कमरेला बसून लेकरांना बरोबर घेऊन लढण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं खच्चीकरण तुम्ही केलं. समाजामध्ये वावरणं या विकृतीच्या विरोधात लढावं लागलं. खरं तर तिचा सन्मान होणं, तिने जबाबदारी पेलय, तिला उभारी देणं, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत हे सांगणं गरजेचं होतं. पण अत्यंत चुकीच्या पद्धतीने ही मानसिकता पण दाखवली. त्याच्यामुळे आमच्या कोल्हापूरच्या हेडवडच्या ग्रामपंचायतीमधल्या महिलांचा निर्णय असेल, चांद्रयान यशस्वी झालं म्हणून जल्लोष करणाऱ्या पण असतात. ऑपरेशन सिंदूरची जबाबदारी आमच्या महिला भगिनीने घेतली असेल, पण एका महिला भगिनीने शपथ घेतली म्हणून तुम्हाला तिच्या सामर्थ्याची जर भीती वाटत असेल तर मला परत एकदा सांगायचंय, सुरुवातीपासून दादांना ज्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं, तुमचा हा प्रयत्न जर तसाच असेल की सुरुवातीपासून सुनेत्रा वहिनींना सुद्धा आम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू, तर मला तुम्हाला आठवण करून द्यायची, हा महाराष्ट्र जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाई, भीमाईच्या लेकींचा आहे. आणि म्हणून आमचा हा लढा प्रखर आहे. आम्ही बहिणींमध्ये दादांना पाहतो. अखंड प्रवास करत असताना या माणसाने स्वतःसाठी कधी वेळ दिला, स्वतःच्या आयुष्यासाठी कधी जगला नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या दिनदुबळ्यांसाठी हा माणूस झिजत आहे. त्याचा सर्व प्रवास आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला. आणि म्हणून या कुटुंबासमवेत उभं राहत असतानाच या माऊलीशी पाठीशी उभं राहणं हीच दादांना खरी आदरांजली ठरेल. बोलण्यासारखं खूप आहे. गिरीजी कुबेर आणि त्यांच्यासारखं लिखाण करणाऱ्या लोकांना आम्ही वेळोवेळी सावित्रीच्या लेखी म्हणून हा प्रश्न विचारत राहू. पण मला सुरेश भटांच्या ओळी आवर्जून या ठिकाणी सांगायचे, मी कोणाला कळवलं नाही, मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही, सुगंध सारा वाटीत मी कधीच दरवळलो नाही, केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही, सामोरं गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही,
पचवून टाकले दुःख सारे, पचवून टाकले दुःख सारे, कधीच मी हळहळलो नाही. आले जीवनात सुख किती, कधीच मी हरवलो नाही. कधीच न सोडली कास सत्याची, कधीच न सोडली कास सत्याची, कधी मळलो नाही. रुसून माझ्या जवळचे मी कुणालाच कळवलो नाही. जाता जाता एकच सगळे दादाचा शेवटचा कॉल आज सकाळी ऐकला. माणसाच्या कामाची यादी बरोबर घेऊन माणसांमध्ये जाण्यासाठी, माणसांची कामं करण्यासाठी शेवटपर्यंत हा माणूस सांगत राहिला की आपल्याला सर्व समावेशक लोकांचं काम करायचं, सर्व जाती धर्माच्या लोकांचं काम करायचं. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची पताका खंडोबात घेतलेला हा माणूस राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मला आवर्जून सांगायचंय ही पताका आता आपल्या खांद्यावर घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत दादांचा हा वसा आणि वाटा पोहोचवायचा आहे. आणि हीच खऱ्या अर्थाने दादांना श्रद्धांजली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.